नोंदणीकृत शेतकऱ्यांना लागवडीखालील जमीन धारण्यानुसार प्रति हेक्टरी 20,000 रुपये याप्रमाणे प्रोत्साहनपर राशी म्हणजे बोनस देण्याचा निर्णय केलेला आहे। मागच्या वर्षी 20,000 दिला होता, याही वर्षी आम्ही 20,000 रुपये बोनस हा शेतकऱ्यांना देतो आहोत। शेतकऱ्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी, अर्थसंकल्पात पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना आज हेक्टरी 20,000 रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत। अर्थसंकल्पात पीक विम्याला आता 20,000 रुपये मंजूर देण्यात आले आहेत। शेतकरी मित्रांनो, आताच तुम्ही ऐकलं असेल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पासाठी शेतकऱ्यासाठी सर्वात मोठी घोषणा केलेली आहे। आता माध्यमातून आता शेतकऱ्यांना पीक विमाच्या तुमच्या खात्यावरती येणार आहे। स्वतःच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना हा सर्वात मोठा दिलासा दिलेला आहे। आता तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी करायचे, काय करायचे याची संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर तुम्हाला त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर 20,000 रुपयाचा लाभ जर पाहिजे असेल तर तुम्हाला नेमकं काय करावं लागणार आहे, कोणकोणते शेतकरी यासाठी पात्र असणार आहेत, या 20,000 रुपयाचा लाभ मिळण्यासाठी तुम्हाला नेमके कुठे कुठे अर्ज करावे लागणार आहेत याची सुद्धा माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे। आता हा व्हिडिओ सर्व मित्रांनी लक्ष देऊन पाहायचा आहे। त्यामुळे 2025च्या अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केलेली आहे। आताच तुम्ही पाहिलं असेल, आता केलेली हे ज्यांच्या माध्यमातून खूप मोठा लाभ आता शेतकऱ्यांना मिळणार आहे। टोटल 20,000 रुपयाचा लाभ तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये येणार आहे। आता येणार असल्याची माहिती राज्य सरकारच्या माध्यमातून स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहेत। आता तुम्हाला हा 20,000 रुपयाचा नक्की लाभ कसा मिळवायचा, नंतर तुम्हाला कोणकोणती गोष्टी करायच्या, हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा होणार आहे। शेतकरी मित्रांनो, खूप मोठी आनंदाची बातमी आहे। आता राज्य सरकारने जे अर्थसंकल्पाचं अधिवेशन होतं त्यामध्ये शेतकऱ्यांना 20 रुपये पीक विमा देण्याची घोषणा आताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे। तर 2025 मध्ये शेतकऱ्यांनी दिलेले मतदान आणि त्यामुळे आलेले भाजप सरकार यांच्या खुशीने प्रत्येक शेतकऱ्याला 20,000 रुपये देण्याचा निर्णय आताच घेण्यात आलेला आहे। त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वात मोठा आता निर्णय घेण्यात आलेला आहे। यामध्ये आता कोणकोणत्या शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार आहे, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये लाभ मिळणार आहे, यामध्ये पात्रता कोणकोणत्या असणार आहेत, नंतर हा 20,000 रुपयाचा लाभ तुमच्या बँकेत घेण्यासाठी काय करावं लागणार आहे, याची सर्व सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेला आहे। व्हिडिओ हो अतिशय महत्त्वाचा होणार आहे। त्यामुळे तुम्ही जर शेतकरी असाल आणि 1 रुपया भरून पीक विमा भरला असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। त्यामध्ये तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी करायच्या आहेत, काय कुठे जायचं आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे। 2025च्या वर्षामध्ये जो अर्थसंकल्प आता झालेला आहे, या अर्थसंकल्पामध्ये स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी 20,000 रुपये पीक विमा देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। तो जो शेतकऱ्यासाठी आनंदाचा लाभ असणार आहे। याचा फायदा मिळवण्यासाठी तुम्हाला कोणकोणते शेतकरी पात्र ठरणार आहेत, कोणकोणत्या शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार आहे याची संपूर्ण माहिती बघा। आता कोणकोणत्या शेतकऱ्याला लाभ मिळणार नाही याची सुद्धा माहिती बघा। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर या 20,000 रुपयाचा लाभ आहे तर तुम्हाला कशा मार्फत मिळणार आहे, त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, तर बघा, 1 रुपया भरून जर तुम्ही पीक विमा भरलेला असेल तुम्हाला हा लाभ मिळणार आहे। तर बघा, जो खरीप हंगाम आहे, खरीप हंगामच्या 2025च्या या विम्या वाटपासंदर्भात सर्वात मोठी महत्त्वाची अपडेट आलेली आहे। त्यासाठी तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी कराव्या लागणार आहेत, तर अर्थसंकल्पात पीक विम्याला मंजुरी सुद्धा देण्यात आलेली आहे। तर राज्य सरकारचा जो अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे, या अधिवेशन मध्ये 9 विमा कंपन्यांना राज्य उर्वरित हिस्सा अनुदान दिल्यावर विमा कंपन्यांच्या माध्यमातून पीक विमा वाटप होणार आहे। त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता सर्वात मोठी घोषणा केलेली आहे। त्यामुळे आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप होणार आहे, किती रुपये वाटप होणार आहे, त्या जिल्ह्यामध्ये कोणकोणते शेतकरी पात्र आहेत आणि त्या जिल्ह्यामध्ये एकूण किती रुपयाचा विमा वाटप होणार आहे याची संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये देणार आहेत। तर कोणकोणत्या विमा कंपनीच्या माध्यमातून वाटप होणार आहे या संदर्भात तुम्हाला डिटेल माहिती अपडेट घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप होणार आहे, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये होणार नाही याच्याबद्दल सुद्धा तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे। त्यामुळे डिटेलमध्ये आपण माहिती घेण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून करत आहोत। तर सर्व डिटेल माहिती म्हणजे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे यायला सुरुवात सुद्धा झाली पीक विम्याचे, त्यासाठी शेतकरी मित्रांनो, आता सध्या राज्याचा जो अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे, आता त्या खरीप हंगाम 2024च्या पीक विम्याच्या वाटपावरून अर्थसंकल्पामध्ये आपल्याला राज्य सरकारतर्फे विशेष तरतूद करण्यात आलेली आहे। कालच विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरला होता
यामध्ये कर्जमाफीची योजना आणि पीक विमा योजना संदर्भात विरोधकांनी मुद्दा उचलून धरल्याने देवेंद्र फडणवीस आता हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. तर तुम्हाला आता यासाठी तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी करायच्या आहेत एका मिनिटामध्ये सांगतो. तर 2024च्या वर्षामध्ये 1 रुपया भरून ज्या ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला होता अशा शेतकऱ्यांना आता हा पीक विमा मिळणार आहे. अशी सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता ही घोषणा केल्याने आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे. आता कोणकोणत्या शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार आहे याच्याबद्दल सुद्धा सर्वात माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये बनवणार आहोत. तसेच शेतकरी मित्रांनो, कोणत्या जिल्ह्यामध्ये किती कोटी रुपये मंजूर करण्यात आले, तुमच्या खात्यामध्ये पर हेक्टरी 20,000 रुपये कोणाकोणाला मिळणार आहेत याची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत. तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघणं अतिशय गरजेचं आहे, तरच तुम्हाला महत्त्वाची माहिती समजणार आहे. त्यासाठी तुम्हाला सर्व शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ संपूर्ण पाहा. शेतकरी मित्रांनो, आता आपण पाहूया कोणकोणत्या पीक विम्याच्या माध्यमातून पीक विम्याचं वाटप होणार आहे. आता सर्वात प्रथम विमा कंपन्याला राज्य अनुदान भेटणार आहे याची संपूर्ण माहिती घेण्याचा आपण प्रयत्न करूया. यामध्ये पहिली विमा कंपनी आहे ते म्हणजे ओरिएंटल जनरल कंपनी. दुसरी विमा कंपनी आहे ते म्हणजे AIC कंपनी, जी भारतीय कृषी विमा कंपनी आहे. तर शेतकरी मित्रांनो, तिसरी विमा कंपनी आहे ती म्हणजे HDFC एर्गो जनरल इन्शुरन्स विमा कंपनी. ही सुद्धा एक विमा कंपनी आहे. दुसरी HDFC जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड. आणि युनिव्हर्सल आता चौथी कंपनी आहे ते म्हणजे विमा कंपनी युनिव्हर्सल शुपियो जनरल कंपनी. आणि दुसरी इन्शुरन्स कंपनी आहे ते म्हणजे लिमिटेड कंपनी. याच्याबरोबर पाचवी विमा कंपनी आहे ते म्हणजे ICICI लोंबार्ड सावी आणि विमा कंपनी आहे. दुसरी SBI लाईफ जनरल इन्शुरन्स कंपनी. आणि सातवी विमा कंपनी आहे ते म्हणजे रिलायन्स इन्शुरन्स कंपनी. अशा वेगवेगळ्या विम्याच्या कंपनी आहेत. त्या विम्याच्या कंपन्याद्वारे ते जे सरकारनं अनुदान जमा केले त्यांच्या त्या विमामध्ये मंजुरी देण्यात आली अशी माहिती सुद्धा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः दिलेली आहे. आता तुम्ही व्हिडिओमध्ये सुद्धा पाहिला असेल. याचबरोबर पुढची विमा कंपनी आहे ती म्हणजे युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी. दुसरी कंपनी आहे ती लिमिटेड कंपनी. पुढची विमा कंपनी म्हणजे टोला मंडलम MMM जनरल इन्शुरन्स कंपनी. दुसरी कंपनी ती म्हणजे शेतकरी मित्रांनो, सर्व 9 कंपन्यांना राज्य सरकारचा हिस्सा आहे, म्हणजे जे अनुदान दिलं जातं त्या अनुदानामध्ये या विमा कंपन्याला तरतूद करण्यात आली अशी माहिती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे. आता मला आता कोणकोणत्या गोष्टी कराव्या लागणार आहेत, तर अर्थसंकल्पात कोणकोणत्या गोष्टी कराव्या लागणार आहेत सर्व लोकांनी हा व्हिडिओ लक्ष देऊन पाहायचा आहे. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं काम करावं लागणार आहे म्हणजे तुम्हाला शेतकरी मित्रांनो इथे काळजीपूर्वक लक्ष देऊन बघा. आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पिकाचं वाटप होणार आहे तर थोडक्यात घेण्याचा प्रयत्न करूया. मित्रांनो, हा पहिला जिल्हा आहे तो म्हणजे हिंगोली. हिंगोली जिल्ह्यातील जवळपास 3 लाख म्हणजे जवळपास 3 लाख शेतकऱ्यांना 200 कोटी रुपयेपेक्षा जास्त पीक विमा वाटप होणार आहे अशी माहिती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे. तर मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे परभणी. परभणी आणि परभणी जिल्ह्यातील जवळपास 4 लाख शेतकऱ्यांना 350 कोटी रुपयाचा पीक विमा वाटप होणार आहे अशी माहिती सुद्धा आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. तर 4 लाख शेतकऱ्यांना म्हणजे 350 कोटी रुपयाचा विमा वाटप होणार आहे. आता पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे नांदेड जिल्हा. नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा 5 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना 500 कोटी रुपयापेक्षा जास्त लोकांना विमा वाटप होणार आहे अशी माहिती सुद्धा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले. तर याचबरोबर आपण जर पाहिलं तर पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे यवतमाळ. यवतमाळ जिल्ह्यात जर पाहायला गेलं तर 3 लाख शेतकऱ्यांना जवळपास 350 कोटी जास्तीचा पीक विमा आता वाटप होणार आहे. याचबरोबर पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे जालना. जालना जिल्ह्यात देखील 4,93,000 शेतकऱ्यांना जवळपास 200 कोटीपेक्षा जास्त विमा भेटणार आहे. तर तुम्हाला हे झाले जिल्हे. तर पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे पुढचा जिल्हा अहमदनगर. आत्ताच ते अहिल्यानगर. अहिल्यानगरमध्ये जिल्ह्यातील 2,70,000 शेतकरी आहेत. याचबरोबर नाशिक जिल्ह्यातील 1 लाख शेतकरी आहेत. पण आता पीक विमा भरला असेल तर लाभ मिळणार आहे. त्यानुसार चंद्रपूर जिल्ह्यातील 2 लाख शेतकऱ्यांना 250 कोटी मंजूर झालेत अशी माहिती सुद्धा महाराष्ट्र सरकारकडून देण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, याचबरोबर सोलापूर जिल्ह्यातील 3,73,000 शेतकऱ्यांना लाभ मिळणार. जळगाव जिल्ह्यातील 1,40,000 शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार. वर्धा जिल्ह्यातील 2 लाख शेतकरी आहेत. नागपूर जिल्ह्यातील 1,60,000 शेतकरी आहेत. याचबरोबर जालना जिल्ह्यातील जी आकडेवारी आहे ती अद्याप स्पष्ट झाली नाही अशी माहिती सुद्धा महाराष्ट्र सरकारकडून देण्यात आलेली आहे. ते आता त्याच्याबद्दल आम्ही माहिती सुद्धा घेत आहोत अशी माहिती सुद्धा महाराष्ट्र सरकारकडून देण्यात आहे. तर 4,35,000 शेतकऱ्यांना या जालना जिल्ह्यामध्ये आता पीक विम्याचा लाभ मिळणार आहे. त्यानंतर मित्रांनो, गोंदिया जिल्ह्यातील आणि कोल्हापूर जिल्ह्यातील
ठाणे जिल्हा असेल, नंतर रत्नागिरी जिल्हा असेल, सिंधुदुर्ग जिल्हा असेल, या जिल्ह्याबरोबरच आपण जर पाहिलं गेलं तर छत्रपती संभाजीनगर असेल, या जिल्ह्यामध्ये चोलामंडलम SM जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून 12 लाख शेतकऱ्यांना हा विमा मिळणार आहे, अशी माहिती सुद्धा महाराष्ट्र सरकारकडून देण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, आता ह्या विम्याच्या कंपनी झाल्या, आता कोणकोणत्या गोष्टी कराव्या लागणार याच्याबद्दल सुद्धा माहिती देणार आहे. तर 4,35,000 शेतकऱ्यांना जालन्यामध्ये भेटणार आहेत. नंतर भंडारा जिल्ह्यामध्ये 70,000 शेतकरी, पालघर जिल्ह्यामधील 1 लाख शेतकरी, असे 20,000 शेतकरी. नंतर वाशिम जिल्ह्यातील 2,50,000 शेतकरी, बुलढाणा जिल्ह्यातील 3,40,000 शेतकरी, तसंच पाहायला गेलं तर सांगली जिल्ह्यातील 2,30,000 शेतकरी, नंदुरबार जिल्ह्यातील 3 लाख शेतकरी, बीड जिल्ह्यातील 2,000 शेतकरी. आता हा पीक विमा मंजूर झालेला आहे, पण त्यांच्यावरती अजून तरतूद करण्याची बाकी आहे. याचबरोबर अकोला जिल्ह्यातील 2,90,000 शेतकरी, नंतर 1,00,000 पुणे जिल्ह्यातील, नंतर 3 लाख शेतकरी धाराशिव जिल्ह्यातील, 1,50,000 शेतकरी अमरावती जिल्ह्यातील, नंतर 2 लाख आणि गडचिरोली 2 लाख शेतकरी आहेत गडचिरोली जिल्ह्यातील, 70,000 शेतकरी आहेत लातूर जिल्ह्यातील आणि 2 लाख शेतकरी आहेत लातूर जिल्ह्यातील. मित्रांनो, हे इतके म्हणजे प्रत्येक जिल्ह्याला टक्केवारी वाईज ज्या ज्या लोकांनी पीक विमा भरला होता त्या पीक विम्याचे पैसे याच्यामध्ये भरण्यात आलेले आहेत. म्हणजे आता तुमचं नाव त्याच्यामध्ये, तुमचं जिल्हा आहे त्याच्यामध्ये आहे का पाहून घ्या. आणि अशीच आपण वेगवेगळी माहिती घेऊन असतो. आपल्या युट्यूब चॅनलला लाईक सुद्धा करा आणि दुसऱ्या लोकांना सुद्धा, दुसऱ्या शेतकरी मित्रांना सुद्धा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.